ती जात नाही का घुशीसाठी नाही जात घुशीसाठी काय हा का कोण केलं तू पण जास्त मोबाईल वरती असते. इकडे नसते जास्त. मग कुठे असते? मुंबईला पण नसते. मुंबईला तर माझं हे रुटीनच वेगळं असतं. काय रुटीन आहे तुझं जरा मला सांग. सकाळी उठले रात्री 12 वाजता झोपायचं. हां जेवली तर लवकरच झोपते 10-10:30 पर्यंत. आणि समजा 12 वाजता झोपते आणि मग नंतर उठते 8 वाजता. 8 वाजता उठली स्कूलमध्ये जाणार. नाही 7 वाजता उठणार आणि 8 वाजता स्कूलमध्ये पोचणार आणि मग नंतर येणार 3:30 पर्यंत. मग नंतर जेवणार 4 वाजता. मग नंतर झोपायचं थोड्या वेळ अर्धा 1 तास. आणि मग नंतर 5:30ला जायचं क्लासवरून 8 वाजता यायचं. 8 वाजता यायचं आणि डायरेक्ट खेळायला जायचं बाहेर. खेळायला जायचं 8 वाजता यायचं गार्डनला जायचं आणि गार्डनवरून आम्ही येतो 10 वाजता. 10 वाजता झालं की परत मी थोडा वेळ अभ्यास करायला घेते ते 10:30 पर्यंत. आणि मग नंतर परत पाणी भरायला जाते. पाणी भरून झालं की जेवतो. जेवलो की झोपलो. आणि तू मोबाईल घेतच नाही ना? नाही. हे हा माझं रुटीन आहे. मोबाईल घेतला तर जर दुपारी झोपणं आली म्हणजे थकले नसेल ना, स्कूलवरून जास्त अभ्यास वगैरे काय नसला ना, तेव्हा मी मोबाईल. आणि इथला रुटीन सांग जरा तुझं. इथला रुटीनच नाही माझा. पण काहीतरी तर करतेस ना? काहीतरी म्हणजे अच्छा असं बघा. सकाळी उठते. आज तर लेट उठली. आजचं रोज रोज लेट उठते का? नाही. रोज लेट उठतेस तू. 9 वाजता तरी उठतेस. 9 वाजता ना. मग त्याच्यात काय 9 वाजता आमचं सेकंड पिरियड चालू असतो. 9 वाजता उठते तर 10 वाजता उठते. 9 वाजता उठते आणि मग नंतर आंघोळ वगैरे करते, नाश्ता करते. नंतर थोडा वेळ खेळते बाहेर. नाही थोडा वेळ फोन बघते. थोडा वेळ की थोडा वेळ की जास्त वेळ? जास्त वेळ कसं? चार्जिंग संपेपर्यंत? नाही. चार्जिंग संपेपर्यंत एवढं जास्त नसतंच. काय खोटं बोलते तू? अरे ना. किती खोटं बोलणार तू? अरे खोटं ना बोलत. आणि ते सुद्धा कोणच्या सोबत? माझ्यासोबत? माझ्यासोबत? काय? खोटं? अरे खोटं नाही बघ. एवढी चार्जिंग असते तरी मी एवढी करते. चार्जिंग पुढे. पूर्ण नाही संपत. पुढे. आणि मग नंतर तोपर्यंत दुपार होऊन जाते ना. दुपार होऊन जाते. नंतर ड्युटीला. नंतर कसली ड्युटी तुझी? दुपारची. कसली मालिशची. कोणाला मालिश करते? तुलाच. नंतर? आणि मग नंतर कधी कधी रात्री सकाळची पण होते. पण सकाळची थोडी कधी म्हणजे वेळ जातो आणि तोपर्यंत दुपार होते. म्हणजे मी लेट कधी उठते ना, मग नाश्ता करून हे करून मग वेळ जातो आणि मग दुपार पण होऊन जाते. मग त्याला दुपारची करायची असते. मग दुपारची करून टाकते आणि मग नंतर जेवते नाही. आणि मग नंतर आम्ही जातो क्रिकेट खेळायला. तिकडे कालीला घेऊन. आमची ट्रेनिंग सक्सेस झाली आहे. आताची काय ट्रेनिंग चालू आहे त्याची? त्याची ट्रेनिंग चालू आहे. बरोबर पॉईंट. त्याची ट्रेनिंग चालू आहे ती त्याच्या स्कूटरवर बसायचं. सलग 2 दिवस आम्ही त्याला बेल्टने घेऊन जायचो. म्हणजे तो यायचा ना, घाबरायचा आणि सीट तिकडे खाली बसायचा नाही. पण आता ना काल आम्ही बेल्ट शिवाय त्याला बोलवलं आणि तो त्याला असं दाखवलं करून, म्हणजे गाडीवर जे आवाज करून. म्हणून तो इझिली तो स्वतःहून बसला तिकडे जाऊन. मग आमची ही ट्रेनिंग बरोबर झाली आहे. तरी पण अजून थोडंसं करायचंय. नंतर आम्ही सुचलंय, दादाने सांगितलं की
आपण हँडशेक वाला करायचं. म्हणजे त्याला एक ट्रेनिंग त्याची झालेली आहे भोकायची हा भोकायची झालेली आहे, दुसरी झालेली आहे बॉल टाकल्याच्या नंतर तो परत आणून द्यायचा. आणून द्यायची ती नाही झाली आहे. तो मला देतो तो, तुला नाही देत. हा हा सो ते पण झालंय बट हे नाही झालंय हँडशेक वाला असतं ना काय ते? हँडशेक राहिलाय त्याचा. हा टायसन करायचं तसं हँडशेक. आणि टायसन कडे सगळी स्किल होतं. हा टायसन कडे सगळे स्किल होते आधीपासून. आणि दादा पण थोडी थोडी ट्रेनिंग शिकवत होता तर त्याला अजून चांगलं स्किल्स जमले. सो तो खूप भारी होता. हा भारी होता. तो नारळ पडलेले पण घरात घेऊन यायचा, हा आमच्या पारड्यातले सावळा उचलायचा. हम्म. असे सगळे त्याला ट्रेनिंग दिलेली होती. हा so आणि आता- टायसन आज आपल्या सोबत नाही आहे. टायसन खूप मिस करतो आम्ही आणि व्ह्युअर्स पण, कारण रोज व्हिडिओत दिसायचो. आता आपलो कालू दिसतो, कालू कालवा कालू कालू ये कालू ये. कालू ए, कालू दिसला नाही ये. मला. हा काय कलवा, आपल्याला ये है आता- कलवा. मंडळी आपल्याला इकडे घे. मंडळी आपल्याला ब्लॉग्स मध्ये बस हा कालू दिसणार. बस हा कालू, अजून कोणाला दिसणार इकडे. आणि आमची मांजर दिसेल बोका. व्हाईट बोका. सो आणि ना अजून एक ट्रेनिंग आहे कालूची. ती आहे हे काय ते हा तू काय बोलले हा ना जेवताना ना तोंडात हा, म्हणजे तोंड नाही तोंड घालत. घालतो जेवणात. टायसन असं होतं ना आमचं. टायसन इकडे हा. टायसन आमचं असं होतं ना की टायसनला आम्ही एवढी ट्रेनिंग दिलेली होती की जर जेव बसला तर तो तो मध्ये असं बसणार. बसायचो आमच्या सोबत, सगळ्यांबरोबर जेव बसायचो. आणि ते का आम्ही जर नाही घातलं काय तर तो हातान असं सांगायचा असं करायचं असं सांगायचा. पण त्याच्या समोर जरी काय चिकन जरी ठेवलेला असला तरी तो त्याच्यात तोंड नाही घालू शकत. एवढी ते का एवढं चांगली ट्रेनिंग दिलेली आहे. त्याच्यामुळे एका पण तशी देऊची असा तर अजून लहान असा. आज त्याचा वॅक्सिनेशन असा आणि त्याच्यासाठी डॉक्टर येतात. ते काही 2 महिन्याचं 2.5 महिन्याचं झालेलं आहे. त्याच्यामुळे 2-2.5 महिने तर आपल्या ते काय इंजेक्शन द्यायचं. मला माहित नव्हतं, आता मला समजलं. कारण ह्या सगळा कसा ह्याचा पाठसून ना सगळा ह्याचा रुटीन याचा वेगळाच असा. मी सकाळी लवकर उठून आंघोळ बिंघोळ करून मी हे सगळी जोडणी घातले तोपर्यंत ह्याचा भूक नाही होता. तर आता डॉक्टर येतात आणि कलवा आपला आज इंजेक्शन घेणार आहे. ह्याला तर पकडूनच ठेव. खजव्या डॉक्टरला दाखवू. थांब रे. ओ भाई धुडधुडलया नुसतं हालचाल हाल. दादा घाबरलाय तो आता, त्याला समजलं असेल. थांब गप गप देव मुस्काटात. कलवा मला तर थंड आहे हा कसं इंजेक्शन वाटतं हा? वगैरे. ओके एकदम थंडगार. बर्फातून होता लागता तोंडाला पुढे असं दाखवणार बस. हा ओके झालं 1 सेकंदात तुम्हाला दे. नेहमी मिळेल अशी एक वही घ्या. काय ते नेहमी मिळेल अशी एक वही घ्या. अच्छा हे तर घे. म्हणजे काय? पाय जर घालूचे येले ना नका बिका काढायची, हळद आणि मीठ टाकायचं आणि एकदा ह्या करून घ्यायचा, उंबाळा करून घ्यायचा आणि 2 पाय घालायचे, 2 संध्या ठेवायचे, ओके ते डब्यात टाकून ठेवायचे. आणि मटण ज्यावेळी आपल्याकडे असा तेव्हा चटणी भात असतो तो भरपूर घालायचोच नाही. त्यात चटणी मसाल्याचा घालायचा नाही, गरम मसाला त्याच्यामुळे त्याच्यामुळे काही होतं नाही. आणि गरम मसाल्याची चटणी जर घातला, आज भरपूर खातो होतो रविवार बुधवारची, आणि दुसऱ्या दिवशी काय होईल ह्या तुम्ही सांगू शकत नाही. मग डॉक्टरांना गॅरंटी देता येतो नाही. याचा सला हजारोने खर्च होय. डॉक्टर 2-2, 3-3 हजार रुपये एका टायमात घेतील. समजलं ना? ह्या फक्त तुम्ही पाळा एवढा, बाकी काय करू नको. माशाचे काटे घातला तरी काय फरक पडत नाही. माशाचा चारा घातला तर काय फरक पडत नाही. फक्त गरम चिकन मसाला घालायचो नाही, चटणी असा
हडका जरी धुवून घातला असं का तरी चालते. हड्डी आपली उरता ना, काय मटण बकऱ्याचं मटण गावठी मटण कालते जरा धुवायची पाण्यात आणि पुढ्यात घालायची थोडी, खाऊ शकतात. ओके. गरम मसाल्यात फक्त वर्ज करा. आता परत इंजेक्शन कधी देऊ? 6 महिने. या साईड लाव. 6 महिने. ती वळी टाकून देऊ नको. नाही, दर 6 महिन्याने इंजेक्शन देऊ. त्याला 6 महिन्याने घेतल्या तर डबल करू द्या का महिन्यात. मग वर्षाने एक म्हातार होईपर्यंत राहा. वर्षाने एक. हा, आता तरी 27 ना. हो. बाजारात लक्षात होतो. ठेव, लक्षात ठेवा. आता परत चिकन खाऊ घेऊ नको. काय पण खा तोंडात घालतो, जे वाटेल ते. कालू फिरत राहू नको, आता आराम कर. मस्त इंजेक्शन भेटलंय, याला फिरतोय. चल आराम कर, चल. जा आराम कर, जा रूम मध्ये. तरी पण याचं काय नाही, मस्त मजेत आहे. आराम कर. काय करायचं? आराम करायला सांग त्याला. आराम करायचं सोडून बसला. त्याला पेज बीज दे त्याला. आराम, लगेच आराम. अरे वा, आराम अरे वा, आराम. आराम. लागलं ना त्याला, टुचूक झालं ना त्याला, म्हणून जरा असं. आराम. उशी बिशी दे त्याला. मुलगा हरवलाय म्हणजे काय असतं? मी मुलगी आहे. तुला माहित आहे ना 5 वाजता आपल्याला खेळायला जायचं असते. हा, मग त्याच्यानंतर तुला 5 वाजता टायमिंग वरती यायचं की मी शोधायचं तुला? सॉरी. आणि तू कुठे होतीस मला माहिती आहे. समजा की ते कुठे होतीस ते मला माहिती आहे. नाही. मग आम्ही आणि तो फिरून आलो, त्याला सांगितलं खेळायला जाऊया, तर तो गाडीवरती बसला लगेच. हा, मग तिथे जा. चल, पाण्याची बाटली घे. हा, थांब घे. भरून ठेवलेलीस ती, पण तिथे खालती आहे. कुठे? अरे साधी नाही आहे ना. साधी नाही, आता ती भर फ्रीज मधली. चांगली बॉटल घेऊ नको, तिथे खराब करतात माहित आहे ना. मग त्याच्यात भर थंड पाणी दुसऱ्या बॉटल मधलं. आधी पाणी टाक त्याच्यात खराब. आता आम्ही चाललोय खेळाक. ए कालू 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 चल. कालू चल, चल लवकर. चल 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 चल. जा जा. आता आपण चाललो खेळाक आणि कलव्या येता का बघूया. कलवा आमचं. कलू चल चल. हा. बघितलं कसा शिकलाय तो. सरळ बस, आतमध्ये बस. काय का सांगतोय.